अथ श्री साई सच्चरित अध्याय 32। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता पूर्वाध्यायी कथन। पावला विजयानंद निर्वाण, बाळकराम ही निजानंदलीन, साई चरण सन्निध। तैसेच तात्या साहेब नूलकर, मेघाही निस्सीम भक्त प्रवर, उभयताही अर्पिले शरीर, दृष्टी समोर साईंच्या। याहून मोठा चमत्कार, व्याघ्रा सारिखा प्राणी क्रूर, तयाचाही निधन प्रकार, परिसिला सविस्तर श्रोत्यांनी। आता सांप्रत अध्यायात स्वये बाबांच्या मुखे वर्णित, ऐसा गोड कथितो वृत्तांत, श्रोतया अत्यंत हितकारी। असता एकदा बाबा वनात, झाले गुरुदर्शन अकल्पित, कैसी गुरुची करणी अद्भुत, परिसादे चित्त देऊनी। या कथेची परम नवलाई, वानू मी पामर किती काही, भक्ती श्रद्धा मुक्तिदायी, स्वमुखे साई वदलेजी। तैसेच एका बाईचे मन, होते घ्यावे बाबांचे दर्शन, वसावे तेथे दिवस तीन, रहावे निरशन व्रतस्थ। कैसा तियेसी आणिला प्रसंग, कैसा करविला निर्धार भंग, कैसा पुरणपोळ्या सुरंग, करविल्या खमंग तिज करवी। पोळ्या केवळ नाही करविल्या, यथेच्छ तिज करवी खावविल्या, परकार्यार्थ देह झिजविल्या, सार्थकी लाविल्या हे श्रेय।